हे एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आणि आज मी खूप सिम्पलसा आय मेकअप केलेला आहे आणि तुम्हीही खूप इझिली घरी करू शकता आणि बिगनर फ्रेंडली आहे. जर आय मेकअप खूप जणांना जमत नाही, प्रॉब्लेम जातो, तर खूप मस्त आहे. आणि मी दोन प्रकारे केला आहे. एक जस्ट शिमर लावून सिम्पलमध्ये ठेवला आहे, ठीक आहे, आणि एक ग्लिटर वगैरे तुम्ही लावू शकता आणि अजून त्याला इन्हॅन्स करू शकता, ठीक आहे. तर चला मग बघूया. आणि त्याआधी ना, जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर सगळ्यात पहिले मी इथे कन्सिलर लावून घेत आहे पूर्ण लिडवरती. हे स्विस ब्युटीचं कन्सिलर आहे, तुमच्याकडे जेही असेल ते लावू शकता. आणि नंतर ब्रशनी वगैरे किंवा ब्लेंडरनी तुम्ही त्याला ब्लेंड करून घ्या व्यवस्थित. आणि कॉम्पॅक्ट असेल किंवा लूज पावडर असेल तर सेट करून घ्या. आणि इथे मी लायनर लावत आहे. हे पेन आयलायनर आहे आणि फेसेस कॅनडाचं आहे. पेन आयलायनर खूप इझी असतं लावायला, म्हणजे बिघडत नाही आपला आयलायनर, तर इझिली लावू शकतो, ठीक आहे. तर तुम्ही जर बिगनर असाल, आयलायनर लावायला जमत नसेल, तर असे पेन आयलायनर घ्या आणि इझिली तुम्ही ड्रॉ करू शकता, ठीक आहे. तर व्यवस्थित लावून घ्या आयलायनर. जर व्यवस्थित लावलं तर असं व्यवस्थित आय मेकअप तो दिसेल, की कारण की पूर्ण आपल्याला नंतर त्याला प्रॉब्लेम नाही जाणार, तो आयलायनरनीच उठून दिसेल, ठीक आहे. तर यावरती मी एक आयशॅडो जो ब्लॅक कलरचा आहे तो जस्ट डॅब डॅब करून घ्या त्याच्यावर कलरनी पूर्ण, जेवढाही तुम्ही आयलायनर लावला आहे त्यावर. आणि नंतर ब्लेंड करा व्यवस्थित. म्हणजे काय होईल ना, तो अनइवन नाही दिसत कधी कधी आयलायनर आपलं, तर तेही पूर्ण अनइवन होऊन जाईल, इवन होऊन जाईल, सॉरी इवन दिसेल. आणि त्याला ब्लेंड करून छान स्मोकी लुक येईल. स्पेशली आयलायनरला, त्यासाठी आपण ते ब्लॅक आयशॅडोनी आयलायनरवर ब्लेंड करून घेत आहे, ठीक आहे. त्याला व्यवस्थित एकदम लायनरवर पण नका करू, कारण की मग ब्लॅक कलरची जे इंटेन्सिटी आहे ते कमी होऊन जाईल. त्यामुळे त्याच्यावरती ना थोडंसं लायनर जे तिथे लावता तुम्ही त्याच्या थोडंसे वरती वरती ब्लेंड करा, म्हणजे ते इंटेन्सिटी कमी नाही होणार तुमच्या आयलायनरची, म्हणजे ब्लॅक कलर जसेचा तसा दिसेल. पुन्हा त्याच्यावर मग कलर घ्यावा लागतो आपल्याला ना, पुन्हा कलर ब्लेंड करावं लागतात, कोणताही जो कलर नंतर ना आपण आय मेकअप करत जातो तर तो कमी कमी होत जाते. इथे एक रेड कलर घेतला आहे, म्हणजे पिंकिश म्हणून द्याल किंवा डार्क पिंक म्हणा किंवा रेडिश म्हणा, जोही तो घेतला आहे आणि ब्लेंड करून घेत आहे. तुम्ही या जागी ना कोणताही तुमचा आउटफिट असेल, जर तुम्ही कोणताही आउटफिट म्हणजे कोणताही कलरचा आउटफिट तुम्ही वेअर करत असाल तर तुम्ही तो कलर घेऊ शकता. जर तुम्ही ग्रीन कलरचं करत असाल तर तुम्ही ग्रीन कलर घेऊ शकता, पिंक असेल तर तो, पर्पल असेल तर तो, जोही कलर तुमच्या आउटफिटमध्ये आहे किंवा तुम्हाला त्यानुसार आय मेकअप करायचा आहे तर तुम्ही या जागी घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही, खूप सुंदर दिसेल. आणि तेच मेन मी तुम्हाला ते सांगायचा प्रयत्न करत आहे, की खूप सिम्पल आहे आणि कोणत्याही आउटफिटवर तुम्ही इझिली करू शकता, फक्त तो एक कलर चेंज करून, फक्त एक कलर चेंज करून, बाकी कलर कोणतेही चेंज करायची गरज नाही. मी जे आयशॅडोमध्ये आता यूज करणार आहे, ठीक आहे. तर मस्त असा दिसून येईल. आणि नंतर छोटा जो फ्लफी ब्रश आहे तो घेऊन ब्लेंड करून घ्या, म्हणजे जे वरती लाईन्स दिसणार नाही तुम्हाला हार्श अशा. ब्लेंडिंग खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जेवढं ब्लेंड कराल ना आय मेकअप वगैरे, तर तेवढा तो छान दिसेल, ठीक आहे. छान ब्लेंड करून घ्या, थोडासा वेळ घ्या. अजून तुम्हाला वाटत असेल की नाही ब्लेंड नाही दिसत आहे किंवा तुमचं सॅटिस्फॅक्शन होतपर्यंत तुम्ही त्याला ब्लेंड करू शकता. आणि इथे मी क्रीज लाईनला देण्यासाठी एक असा फ्रेंड कलर घेतला आहे, जो ऑरेंजमधून आहे. तर मग तो घेऊन पूर्ण लिडवर तुम्ही ब्लेंड करून घ्या, म्हणजे क्रीज लाईन वरही करू शकता, आयबॉलवरही करू शकता, पूर्ण ब्लेंड करून घ्या. फक्त खूप जास्त डार्क नका करू त्याला, असा फ्रेंड असंच ठेवा, जेणेकरून तो असा लाईट दिसला पाहिजे, ठीक आहे. पुन्हा जर वाटत असेल की दिसत नाही तर तुम्ही पुन्हा घेऊन कलर ब्लेंड करू शकता, जेवढा पाहिजे तेवढा, ठीक आहे. आणि यानंतर तुम्हाला शिमर लावायचं आहे, तर मी इथे होजोचं हायलायटर घेतलेला आहे, कारण की तो कलर हायलायटर टाईप दिसतो ना, त्यामुळे म्हणजे मला कोणताही कलर असा नव्हता पाहिजे जो गोल्डन वगैरे शिमर टाईपचे, मला एखादी असा जो सॉफ्ट लुक देईल, ठीक आहे. तर तुम्ही घेऊ शकता, तुमचे इच्छेनुसार तुम्ही इथे कोणतंही शिमर तुम्ही लावू शकता. आणि मी इथे जे लाईन होती ना, लायनर आपण जेव्हा लावतो
तिथे कलर म्हणजे कन्सिलरनी त्याला लाईनला परफेक्ट अशी लाईन देत आहे. तुम्ही इथे टेप वगैरे लावू शकता त्या जागी, जर तुम्हाला थोडा नाही एवढी प्रॅक्टिस किंवा तुम्हाला नाही जमत तसं करायला, तर तुम्ही इथे टेप वगैरे यूज करू शकता लावायला. ज त्यानेही खूप मस्त होईल आणि तुम्हाला नंतर खूप परफेक्ट करण्यासाठी कन्सिलिंग वगैरे करावं नाही लागणार लायनरला परफेक्ट करण्यासाठी, ठीक आहे. आणि खाली काजळ लावून घेतला आहे मी, आणि जे वरती जो पिंक कलर यूज केला होता ना, तोच खाली लावून घेतला आहे. आणि त्याच्यानंतर थोडासा जो मी क्रीज लाईनला कलर लावला होता फ्रंट असा, जो ऑरेंजिस ब्राऊनमधला, तो कलर मी लावून घेतलेला आहे, ठीक आहे. आणि तेच टेक्निक करायची, जेही आपण वरती लावले कलर तेही वॉटर लाईनला सुद्धा लावा, म्हणजे खूप मस्त असं आय शॅडो तुमचं दिसेल आणि छान दिसतात, ठीक आहे, तसं केल्याने. जोपर्यंत ब्लेंड करायचं आहे मस्त ब्लेंड करून घ्या. आणि वरती पुन्हा जर वाटत असेल की थोडंसं लावायचं असं शिमर, तर तुम्ही पुन्हा, म्हणजे मी लावून घेत आहे आणि हायलाईट करून घेत आहे डोळ्यांच्या खाली, आणि वरती सुद्धा आयब्रोपाशी सुद्धा करून घ्यायचं हायलाईट पॉईंट जे असतात आपल्या डोळ्यांचे तिथे. आणि आता मस्करा लावून घेत आहे. आणि मी इथे कोणतेही आयलॅश यूज नाही केले आहे, कोणतंही लेन्स यूज नाही केलं आहे, बिलकुल सिम्पल केलं आहे. लॅश वगैरे नाही कोणतेच यूज केले, जस्ट मस्करा लावून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. आपण नेहमी लॅशेस वगैरे नाही यूज करत, लेन्स वगैरे नाही यूज करत. आणि बस आता इथे ग्लिटर लावलं आहे मी.